कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारा रंकाळा तलाव म्हणजे सर्वांचंच आवडतं ठिकाण. कोल्हापूरची एक वेगळी ओळख म्हणून रंकाळ्याकडे पाहिलं जाते. मात्र हाच रंकाळा आता अस्वच्छतेच्या गर्तेत सापडलाय. याला कारणीभूत पर्यटक तर आहेतच, पण त्याहीपेक्षा स्थानिक खाऊगाड्या असल्याचं दिसून येतंय. आज सकाळी या खाऊगाड्यांच्या परिसरात पाण्याच्या रिकाम्या आणि प्लास्टिक बाटल्यांचा खच पडलेला दिसून आला. रिकामे झालेले सॉसचे प्लास्टिक कॅन देखील अस्ताव्यस्तपणे टाकलेले आढळून आले. गणपतीच्या मंदिरालगत पाण्याचा निचरा होण्यासाठी RBI कंपनीकडून गटर बांधण्यात आले. प्लास्टिक, कागद, रिकाम्या बाटल्या आणि अर्धवट खाद्यपदार्थ टाकल्यामुळं या गटाराचं तोंड बंद होऊन इथं दुर्गंधीयुक्त पाण्याचं तळं निर्माण झालंय. महानगरपालिकेनं लावलेल्या फलकाच्या खालीच हे चित्र आढळून येतंय. या दुर्गंधीमय गटाराला लागून रस्त्यालगत अनेक खाऊगाड्या उभ्या आहेत. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतायत. काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रंकाळ्याला भेट देऊन स्वच्छतेसंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांनी या सूचनांना रंकाळ्याच्या पाण्यामध्ये बुडवल्याचं दिसून येतंय. दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. पर्यटक आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना देखील महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला याचं अजिबात देणं घेणं नसल्याचं दिसून येतंय. यामध्ये कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणाऱ्या खाऊगाडी मालकांवर आणि पर्यटकांवर कडक कारवाई करायला हवी. मात्र महापालिकेचे आरोग्य अधिकारी आणि अतिक्रमण विभाग हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प बसल्यामुळं नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.